तुम्ही लोक काय करता की पंकजाताई जेव्हा भाषण करतात त्यावेळी त्यातल्या 2-4 ओळी काढता आणि तेवढ्या ओळी दाखवता आणि त्यांचं पूर्ण भाषण तुम्ही काही दाखवत नाही. भारतीय जनता पक्षाच्या त्या राष्ट्रीय मंत्री आहेत, आमच्या एक महत्वाच्या नेत्या पंकजाताई आहेत. त्यांचं अंडरस्टँडिंग पक्षाच्या संदर्भात अगदी पक्का आहे. त्यामुळे अशा प्रकारे सिलेक्टिव्ह गोष्टी सांगून मला असं वाटतं की विनाकारण त्यांच्या प्रतिमेला काहीतरी त्या ठिकाणी दुखापत होईल अशा प्रकारचं काम करणं योग्य नाहीये. पक्षामध्ये त्यांचा सन्मान होता आहे आणि पुढेही राहीलच. भैया मैं महाराष्ट्र का नेता हूं, मुझे बिहार के बारे में कोई जानकारी नहीं. पहले थी, मैं बिहार का जब प्रभारी था तो चुनाव के समय मुझे बिहार की राजनीति पता थी, लेकिन उसके बाद हमारे पार्टी में ये होता है कि आपको जो काम दिया जाता है वो काम आप करते हो, करने के बाद उसमें अटकते नहीं हो. हमको गीता में कहा है ना, कर्म करते रहो, वैसे हम कर्म करते हैं. मला असं वाटतं की अलीकडच्या काळात उद्धवजी जे जे काही बोलत आहेत ते फार गांभीर्याने आम्ही घेऊ शकत नाही. कारण मी कालच त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. गेट वेल सून. अरे भैया, आप कितना भी घुमा फिरा के पूछोगे तो भी जवाब तो वही मिलेगा ना. मैं कर्मठ हूं कि नहीं मालूम नहीं, पर थोड़ा सीजन तो पक्का हूं. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.